तरुण कुडापा मित्रमंडळ व माजी भगत रामकृष्ण धनगर यांच्यातर्फे खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आज दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पांजरापोड येथून ते भाग्यलक्ष्मी टेंट हाऊसपर्यंत 12 गाड्या ओढण्यात आल्या असून यंदाचे मानकरी भगत रमेश नारायण धनगर यांनी यावेळी ह्या 12 गाड्या ओढल्या असून परंपरेनुसार होळीची राख घेऊन हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री अमावस्याला ध्वज व काठी तसेच देवदेवतांची नदीवर विधिवत स्नान करून दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याला वाजत गाजत मिरवणूक काढून भक्ताच्या घरी स्थापना केली जाते। त्यानंतर महिनाभर दररोज पूजा अर्चना केली जात असून 12 गाड्या ओढण्याचा एक दिवस अगोदर रात्री शिव बांधून देवतांना 12 गाड्या ओढण्याचे आमंत्रण दिले जाते। रात्रभर ही पूजा चालू असते। नंतर दुसऱ्या दिवशी 12 गाड्या ओढण्याच्या दिवशी संध्याकाळी परत भगत व ध्वजाची काठीची मिरवणूक काढण्यात येते। खंडेराव महाराजांना आमंत्रण देऊन नंतर 12 गाड्या 5 फेऱ्या मारून 12 गाड्या ओढण्यात येत असतात। आज 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता यावेळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पांजरापोड येथे पार पडला असून यावेळी भगत रमेश धनगर यांनी या 12 गाड्या ओढल्या। पांजरापोड ते भाग्यलक्ष्मी टेंट हाऊस जुने जळगाव या परिसरात या 12 गाड्या ओढण्यात आल्या असून आमदार सुरेश बोडे यांचीही या 12 गाड्या ओढण्याप्रसंगी उपस्थिती लाभली होती। आज या ठिकाणी 12 गाड्या उत्सव आहे आणि तर आमची सनातन धर्माच्या ज्या परंपरा आहे 155 वर्ष झाल्या जुन्या गावातल्या आज 12 गाड्याचा ते उत्सव होतोय आणि धनगर भगत आहे त्याचे पोलीस पाटील साहेब आहे सर्व आमचे जुन्या गावातले सर्व नागरिक आहेत। मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो की आज 4 पिढ्या या उत्सवामध्ये दिसत आहे आणि मला वाटतं ही परंपरा 155 वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। एक आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसतोय आणि परंपरा अशीच चालू राहील अशा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।